नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा दिल्लीला गेलेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी फडणवीस दिल्लीमध्ये गेले होते. त्यांनी या दौऱ्यात भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचीही भेट घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत नेतृत्वाबाबत चर्चांना वेग आलाय. त्यांच्या पक्षात पक्षाची धुरा कोण सांभाळेल आणि दोन गटांच्या संभाव्य विलीनीकरणाचा निर्णय काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले. पक्षातील अनेक नेत्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी त्यांचंच नाव पुढे केलं असून पुण्यातील बैठकीनंतर पुढील 15 दिवसात राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड पूर्ण झाल्यानंतर विलीनीकरणाचा अंतिम निर्णय होईल अशी माहिती मिळतेय. सांगली जिल्हा परिषदेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक पार पडली असून त्यात एनसीपी, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळते. दोन्ही गट महाविकास आघाडीसोबत जाण्यास अनुकूल असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट अशी नवी राजकीय आघाडी स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जाते. मालेगावमध्ये नव्याने निवडले गेलेले उपमहापौर शाने हिंद निहाल अहमद यांनी त्यांच्या कार्यालयाच्या दालनात टिपू सुलतानचं छायाचित्र लावण्यात आलं होतं. यामुळे शहरात राजकीय वाद पेटला होता. आता ते चित्र हटवण्यात आल्याची माहिती मिळते. विरोधी पक्ष आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या निर्णयावर आक्षेप घेत फोटो हटवण्याची मागणी केली होती. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे लिपिक राजेंद्र धेरंग एनसीबीच्या झळीत रंगेहात पकडले गेलेत. या कारवाईमुळे खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी नरहरी झिरवळ यांचे बचाव करताना म्हटलंय की मंत्री निर्दोष आहेत आणि या प्रकरणात त्यांचा काहीही सहभाग नाही. महापालिका निवडणुकीत राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय तर शिवसेना शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र मुंबईसह काही महापालिका वगळता शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अनेक महानगरपालिकांमध्ये भाजपला बहुमत न मिळाल्याने मित्रपक्षांची गरज पडली. चंद्रपूर महापालिकेत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिलाय, ज्यामुळे भाजप उमेदवार महापौर पदावर निवडून आलेत. शिवसेना ठाकरे गटाने या नगरसेवकांवर कारवाईची सूचना केली आहे. एनसीपी पार्टीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होती. खोकला आणि इतर काही आरोग्य समस्यांमुळे त्यांना पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांनी गेल्या 5 दिवसांपासून उपचार घेतले आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आणि सुधारलेली असल्याचं समोर आलंय. या परिस्थितीत त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात अमराठी भाषिकांवर केलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्यांच्या घटनांचा तपशील मागवला आहे. ही याचिका उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी दाखल केली असून त्यात त्यांच्या कार्यालयावर तोडफोड झाल्याचा आणि सोशल मीडियावर धमक्याचे पोस्ट केले असल्याचा दावा केला आहे. न्यायालयाने याचिकेत नमूद केलेल्या 2024-25 मधील घटनांचा तपशील मागवत सुनावणी तहकूब केली आहे. राज्यातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर पुरवण्यात येणार आहे. यासाठी 165 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून योजनेअंतर्गत 41 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 13 फेब्रुवारी रोजी हा शासन निर्णय जाहीर केलाय. हा उपक्रम बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी घेतला गेला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं गेलंय. कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून 10 नवीन जलमार्गाचा सविस्तर आराखडा अंतिम टप्प्यात आहे. सध्या 85 किमीचे 21 जलमार्ग सुरू आहेत. नव्या 10 जलमार्गामुळे हे जाळं तब्बल 200 किमी पर्यंत वाढणार आहे. मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण आणि ठाणे या भागांना याचा फायदा होणार आहे. 2030 पर्यंत लोकसंख्या 3 कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज असताना रस्ते आणि रेल्वेतील ताण कमी करण्यासाठी जल मेट्रो हा पर्यावरणपूरक आणि जलद पर्याय ठरणार आहे. जल मेट्रो सुरू झाल्यास लोकल मेट्रो बेस सोबतच आता जलमार्गाचाही स्मार्ट पर्याय मुंबईकरांना मिळणार आहे. पश्चिम रेल्वे 19 फेब्रुवारीपासून 12 अतिरिक्त एसी लोकल आणि 3 नॉन एसी लोकल सेवा सुरू करणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर लोकल सेवा एकूण 1414 होणार आहे. शनिवार रविवारी चालणाऱ्या एसी लोकलची संख्या वाढवून प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास सुविधा दिल्या जातील. तसेच बांद्रा ते भाईंदर सेवा आता विरार पासून सुरू होईल, ज्यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल.
साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील शेतविहिरीत 6 फेब्रुवारीला जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेह ओळख न सांगता जाळण्याचा प्रयत्न पेट्रोलने करण्यात आल्याचं लक्षात आलंय. तपासात खुलासा झालाय की हत्या कळंबोलीत झाली आणि मृतदेह तब्बल 191 किलोमीटर अंतरावर विहिरीत टाकण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी नवी मुंबई पोलीस दलातील हवालदार असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. लोणंद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 3 दिवसात गुन्हा उलगडला आणि संशयित कारपर्यंत पोहोचले. बीड जिल्हा पोलीस दलातील 174 शिपाई पदांसाठी 8134 अर्जदारांनी अर्ज केलेत. छाननीनंतर कळलं की 2653 अर्जदार पदवीधर आहेत, ज्यात कला शाखेचे 1428, विज्ञान शाखेचे 582, वाणिज्य शाखेचे 321, इंजिनिअरिंग क्षेत्राचे 47 आणि औषध निर्माण क्षेत्राचे 19 उमेदवार आहेत. ही भरती फक्त 12वी उत्तीर्णांसाठी असली तरीही मोठ्या प्रमाणावर पदवीधरांची उपस्थिती बेरोजगारीच्या वास्तवासाठी जाणीव करून देते. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मासिक लाभ रुपये 1500 मिळवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणं अनिवार्य केलं आहे. काही महिलांना प्रलंबित हप्ते एकत्र मिळू शकतात, तर काहींच्या ई-केवायसी मध्ये तांत्रिक चुका किंवा चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ थांबला आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माहितीप्रमाणे ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत 31 मार्च 2026 आहे. यानंतर दुरुस्तीची सुविधा उपलब्ध राहणार नाही आणि लाभ कायमचा थांबू शकतो. उद्या भारत-पाकिस्तान सामना श्रीलंकाच्या कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. मागील वर्षी आशिया कप फायनल नंतर आणि सध्याच्या सामन्याआधीही भारत-पाकिस्तान यांच्यात वाद झाला होता. फॅन्समध्ये सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता असली तरी श्रीलंकेच्या हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिलाय. दक्षिण पूर्व दिशेने कमी दबावाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो. असं झाल्यास हा सामना रद्द होऊ शकतो. अशा स्थितीत दोन्ही टीम्सना प्रत्येकी 1-1 पॉइंट मिळेल. उद्या पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ आधीच कोलंबोमध्ये पोहोचलाय. आगमनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यात स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आपल्या गर्लफ्रेंड माहिका शर्मा सोबत दिसला. इतर खेळाडू एकटेच पोहोचले असताना हार्दिक सोबत माहिकाची उपस्थिती चाहत्यांसाठी आश्चर्याची बाब ठरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 वर्ल्ड कप दरम्यान खेळाडूंना पत्नी, मंगेतर किंवा कुटुंबियांना संघासोबत ठेवण्यास परवानगी दिली नाहीये. आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला पराभूत करून 2026 ICC U19 विश्वचषक जिंकला. भारतासाठी हा 6वा विश्वचषक ठरलाय. विजयानंतर आयुषने नालासोपाऱ्यातील प्रसिद्ध जीवदानी माता यांचा आशीर्वाद घेतले आणि वसई नालासोपाऱ्यात ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत केलं. त्यांनी आपल्या यशाचं श्रेय कुटुंब आणि देवीच्या आशीर्वादाला दिलंय. स्थानिकांनी आणि चाहत्यांनी त्याच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या सामूहिक विजयाचा उत्सव साजरा केला आहे. भारताची स्टार महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि गायक संगीतकार पलाश मुच्छल यांचं ठरलेलं लग्न 23 नोव्हेंबर 2025 रोजी पुढे ढकललं गेलं. पण काही दिवसांनी स्मृतीनेच लग्न मोडल्याची घोषणा केली. यानंतर स्मृतीचा मित्र विज्ञान माने यांनी पलाशवर अनेक आरोप आणि आर्थिक फसवणुकीचा दावा केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आता विज्ञान माने, पलाश मुच्छल आणि त्यांच्या आईविरुद्ध मीडिया मुलाखतीमध्ये आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर कथित बदनामीकारक विधान करण्यास मनाई केली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांना मोठा दिलासा मिळालाय. प्रशासनाने महाशिवरात्रीच्या गर्दीच्या कारणाने गाभाऱ्यातून दर्शन बंद करण्याचा निर्णय मागे घेतलाय. त्यामुळे भाविकांना पुन्हा गाभाऱ्यात जाऊन घृष्णेश्वराचं दर्शन आणि स्पर्श करता येणार आहे. बिग बॉस 6च्या घरात वादविवादानंतर आता प्रेमाचं वातावरण पाहायला मिळतंय. करणने प्राजक्तासमोर भावना व्यक्त केल्यात, तर दोघांचा रोमांस कॅमेरामध्येही कैद झालाय. सध्याच्या कॅप्टन्सी टास्कमध्ये प्राजक्ता स्ट्रॉबेरी, करण संत्रा बनून सहभागी झालेत. बिग बॉसच्या कौतुकानंतर दोघे हलके लाजत असत फळांच्या बोर्डच्या आडून हलके फुलके चेष्टा करताना दिसतात. नेटिझनच्या मते घरात खरंच प्रेम फुलत आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.